नमस्कार. VGL कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आज आपण करत आहोत उपवासाच्या भाजणीचं थालीपीठ. थालीपीठासाठी हे साहित्य घेतलेलं आहे. आता आपण ते थालीपीठ कृती करताना बघूया. मी हे 1 कप पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हा उकडलेला बटाटा सोलून कुस्करून घेतलेला आहे. हे लाल तिखट, हिरवी मिरची बारीक चिरून, मीठ, किंचितशी साखर आणि 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. तर आपण हे भिजवूया. सगळं आधी मिक्स करूया. हे पीठ मळून झालेलं आहे. हे आपण 10 मिनिटं आता ठेवून द्यायचं आहे. हे पीठ आपण झाकून ठेवलं होतं. आता त्याची थालीपीठं करूया. मी हा एक प्लास्टिकचा कागद घेतलाय आणि हे त्याच्यावर तूप घातलंय खाली, थालीपीठ चिकटू नये म्हणून. हे अशा पद्धतीने थालीपीठ थापून आपण घेतलंय. आता ते भाजूया. इथे पण तव्याला थोडंसं तूप लावून घेते मी. आणि हे अशा पद्धतीने आपण हे थालीपीठ लावले. आता थोडंसं याच्यामध्ये हे तूप सोडूया. झाकण ठेवायचं आहे. आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे. तर आपण दुसरं थालीपीठ घालूया.
हे थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. याच्यासोबत शेंगदाण्याच्या कुटाची चटणी आणि दही असं ठेवलेलं आहे. तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर, दह्याबरोबर किंवा नुसतंही तुपाबरोबर किंवा लोण्याबरोबरही खाऊ शकता. हे थालीपीठ खूप छान लागतं. आरोग्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. हे थालीपीठ उपासाकरताच केवळ नव्हे तर एरवीसुद्धा नाश्त्याच्या वेळी किंवा एखादी जेवणाची वेळ या थालीपीठावर साजरी करता येते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आमचं चॅनल सबस्क्राईब केला आहे का? नसेल केला तर ताबडतोब सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन रेसिपीजची माहिती ताबडतोब कळेल. धन्यवाद.